बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जो राजा असतो त्याला कळलेलं असतं की अवनीचं लग्न ठरलेलं आहे आणि विवान तिचा होणारा नवरा आहे, त्यामुळे तो खूप नर्वस असतो. तो आता देवी आईच्या समोर येऊन बसतो आणि म्हणतो, आई जर तिचं लगीन आधीच ठरलं होतं तर मला आशा कशाला दावली, मला का उगाचच्या उगाच त्या पोरीमध्ये अडकवलंस. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे लग्न मोडल्यामुळे यशा खूप जास्त नर्वस आहे. ही गोष्ट आता इकडे नलूने ऑब्झर्व केलेली असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अवनी ही खाली आलेली असते. त्याबरोबर आता लगेच स्वाती वहिनी म्हणते, विवान ऐकलंस का, अरे अवनीने जी साडी खरेदी केली आहे ना ती साडी म्हणजे व्यवस्थित नाही आहे, त्या साडीचे दोरे निघत आहेत, जरी बरोबर बनवलेली नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच दादा म्हणतो, अच्छा म्हणजे फॉल्टी पीस म्हणायचं आहे का तुला. त्यावर वहिनी म्हणते, हो अगदी बरोबर. तसं लगेच आता विवान म्हणतो, साडी खरेदी करायची म्हणजे फक्त खरेदी करायची असं नसतं, साडी खरेदी करताना सर्व गोष्टी बघाव्या लागतात. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, जाऊ देत ना, आता ती लग्नाची साडी आहे म्हटल्यावर अशीच तर ठेवू शकत नाही, तर तुम्ही दोघंजणं जाऊन साडी बदलून याल का. विवान म्हणतो, मग त्याच्यासाठी ह्या आम्ही जाण्याची काय गरज आहे, ह्या चिपक्लास गोष्टी करायला मी जात नाही. एक काम करूया, ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हरला पाठवूया पटकन. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, ड्रायव्हर कशाला, तुम्ही दोघंजणं जा ना, म्हणजे त्या बहाण्याने तुमच्या गप्पा मारूनसुद्धा होतील. त्याबरोबर मग आता विवान म्हणतो, अवनीला जर असं वाटत असेल तर हे तिने स्वतःच्या तोंडाने सांगायला हवं, नाही म्हणजे अवनी अडल्ट आहे, ती तिच्या तोंडाने बोलू शकते तिला काय वाटतं ते. त्याबरोबर मग अवनी फक्त शांतपणे मान डोलावते. विवान मी 5 मिनटात तयार होऊन आलो एवढं बोलून तिकडनं जातो. त्याबरोबर स्वाती वहिनी अवनीकडे येते आणि ती अवनीला सांगते, अवनी बघ, आता देवाने तुला संधी दिलेली आहे, आता आयती संधी हातात आहे, तोपर्यंत त्या विवानला सगळं काही तुझ्या मनातलं खरं सांगून टाक त्याला की तुला पुढे शिकायचं आहे वगैरे. त्याबरोबर मग आता ती म्हणते, ठीक आहे मी जाते, निघते मी, विवान आणि ड्रायव्हर. त्याबरोबर मग आता दादा हा ठीक आहे म्हणत असतो, तर वहिनी म्हणते, अगं ड्रायव्हरची काय गरज आहे, तुम्हाला प्रायव्हसी मिळायला हवी ना. त्यावर अवनी म्हणते, नाही नको, उगाच आमच्यामध्ये बोलता वाद झाला आणि गोष्टी टोकाला गेल्या तर, त्यापेक्षा ड्रायव्हर बरोबर असलेलं बरं. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, अवनी अगं. त्याबरोबर दादा म्हणतो, अगं ठीक आहे ना, ती जायला तयार आहे ना, मग ड्रायव्हर नेला तर काय फरक पडतो, अवनी तुला न्यायचं आहे ना ड्रायव्हर, तू ड्रायव्हर घेऊन जा, माझी काही हरकत नाही आहे. त्याबरोबर वहिनी म्हणते, हो तू ड्रायव्हर घेऊन जा, ठीक आहे, पण लक्षात ठेव तुमच्यामध्ये काहीही वाद होणार नाही आहे, काहीही भांडणं होणार नाही आहेत, तुम्हा दोघांमध्ये सगळं काही चांगलं होणार आहे, तुम्ही चांगलं एकमेकांशी बोलणार आहात. अवनी वाईट नेगेटिव्ह विचार करू नकोस, चांगला पॉझिटिव्ह विचार कर, विवानला तुझ्या मनात असलेल्या सर्व गोष्टी सांगून टाक, त्याला पटवून दे, कळतं आहे का तुला सगळं. त्याबरोबर अवनी म्हणत असते, हो. मग दादा म्हणतो, अगं हळू बोला, विवानला इथेच सगळं कळायचं. बरं अवनी जा. वहिनी अवनीला म्हणते, अवनी ऑल द बेस्ट, विवानला सगळं म्हणणं व्यवस्थित सांग, तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा आकांक्षा सगळं विवानला तू सांग, कळलं का तुला. त्याबरोबर अवनी म्हणते, हो वहिनी मी बोलणारच आहे त्याच्याशी, सांगेन त्याला सगळं. इतक्यात विवान तिकडे येतो. विवान म्हणतो, अवनी निघायचं का आपण. त्यावर अवनी म्हणते, हो. आणि मग विवान व अवनी दोघेही जण तिकडनं बाहेर पडतात. आता ते दोघंजण तिकडनं बाहेर पडल्याच्या नंतर वहिनी अवनीला म्हणत असते, अवनी बेस्ट ऑफ लक, हे बघ तू बोलू शकतेस, तू सगळं काही त्याला व्यवस्थित समजावून सांगू शकतेस. त्यानंतर मग अवनी ही बाहेर येत असते. तर दुसऱ्या बाजूला राजाला अवनीबरोबरचे प्रसंग आठवत असतात. अवनी कशी त्याला प्रत्येक ठिकाणी हसरी दिसत होती आणि कशी एका क्षणी ती रडत होती, ते सगळं त्याच्या डोळ्यासमोरून फिरत असतं. त्यावेळी राजा म्हणत असतो, देवी आई अगं तू याच्या लग्नाची लईच घाई केलीस की, एवढी काय घाई तुला यांच्या लग्नाची, जा बाबा, आता तर मी तुझ्याशी बोलतच नसतो. तर तोपर्यंत आता त्या ठिकाणी विवान, दादा, वहिनी आणि अवनी सगळे झालेले असतात. मग आता विवान राजाला हाक मारतो, ड्रायव्हर. त्याबरोबर राजा तिकडे येतो. विवान राजाला म्हणतो, तू तिकडे काय करत होतास. त्यावर राजा काही नाही, ते असं फक्त एवढंच बोलतो. त्याबरोबर विवान म्हणतो, ड्रायव्हर आहेस ना, मग तू गाडीपाशीच थांबायचं, समजलं का. त्याबरोबर विवान आता असं बोलल्यावर राजा विचारतो, साहेब तुम्हाला कुठे जायचं आहे का. त्यावर लगेचच विवान सांगतो, काल आपण ज्या शोरूमला गेलो होतो ना, सेम शोरूम. त्यानंतर मग विवान आणि अवनी मागे गाडीत बसतात. राजा आता ड्रायव्हिंग सीटवरती बसतो. त्याबरोबर दादा हा लगेचच राजाला सांगतो, गाडी हळू चालव रे. त्यावर राजा हो साहेब म्हणून होकार देतो. त्याबरोबर मग दादा आणि वहिनी विवान आणि अवनीला बाय करतात आणि विवान व अवनी राजाबरोबर तिकडनं निघतात.
अवनी मागच्या सीटवर बसलेली असते. आता राजा आरशातून अवनीकडे बघत असतो. मनातल्या मनात म्हणत असतो, काय मायला माझं बॅड लक नशीब आहे. म्हणजे जी पोरगी आवडते ती पोरगी तिच्या नवऱ्याबरोबर, होणाऱ्या नवऱ्याबरोबर गाडीच्या मागच्या सीटवर बसली आणि त्यांचा ड्रायव्हर मीच आहे. खरंच देवी आई, काय गं माझं नशीब आहे असं. असू दे. आणि मग त्यानंतर अवनी ही शांतपणे बसलेली असते. विवान आता अवनीला म्हणत असतो, अवनी म्हणजे तुला आवडतं का हे साडी वगैरे. त्यावर अवनी होकार देते. विवान म्हणतो, या गोष्टी मला अजिबातच फारशा आवडत नाही. त्यानंतर मग अवनी म्हणते अच्छा. त्यानंतर विवान म्हणतो, आणि कलरचं काय, मी तुला म्हटलं होतं ना पिंक कलर मला आवडत नाही म्हणून. अनायसे आपण आता जातोच आहोत ना शोरूममध्ये, तर हा ड्रेससुद्धा बदलून घे काय. त्याबरोबर अवनी म्हणते ठीक आहे. तर विवान हा आता असं बोलल्यावर राजा मनातल्या मनात म्हणत असतो, अरे बैल डोक्याच्या, उलट जर बायकोला ते आवडतं तर तू तर तिच्यासाठी अख्खं दुकान आणलं पाहिजे. मी तर माझ्या बायकोसाठी आणलं असतं बाबा. विवान म्हणत असतो, अवनी मला ना गोष्टी अशा परफेक्ट आवडतात आणि तूसुद्धा माझ्यासारखं सगळं परफेक्ट करायला शिक. काय वाटतं तुला. आणि या ड्रेसचंसुद्धा ड्रेस बदल. त्याबरोबर अवनी होकार देते. तर इतक्यात राजा म्हणतो, अरे मूर्खा, कळत नाही का तुला, सगळं तुझ्याच मनाप्रमाणे झालं पाहिजे का. त्याबरोबर विवान म्हणतो, कोणाला बोललास, काय बोललास. त्यावर मग राजा म्हणतो, आऊसाहेब गाडी घसटून गेली ना एकदम आपल्या गाडीला, त्या ड्रायव्हरला म्हणत होतो, कळत नाही का सगळं तुला, रस्ता काही त्याच्या बापाचं थोडी आहे म्हणून, मागच्या वेळी गोंधळ झाला होता ना. त्याबरोबर मग विवान राजाला म्हणतो, हॉर्न वाजवू नको सारखा गाडी चालवताना, समजलं ना. अवनी तुला माहिती आहे का, कॅनडामध्ये हॉर्न वाजवला ना तर शिक्षा असते, शिक्षा. असं आपण गाडीचं हॉर्न सारखा नाही वाजवू शकत. ड्रायव्हर तुला माहीत नसेल म्हणून सांगतो, गाडीचं हॉर्न असा सारखा वाजवायचा नसतो. त्याबरोबर मग राजा म्हणतो, अच्छा म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार का. त्याबरोबर विवान त्याला गप्प बस असं सांगतो. अवनी म्हणते, विवान तुला वाटत असेल तर ठीक आहे, मी नक्की हा ड्रेस बदलेन, पण कपडा लत्था, शॉपिंग, ड्रेस, मेकअप ह्या सगळ्यात माझी इच्छा नाही आहे, माझी हौस नाही आहे. विवान म्हणतो, मग कशात आहे. अवनी म्हणते, विवान मी तुला माहिती आहे ग्रॅज्युएट आहे, मी आर्किटेक्ट केलं आहे आणि नंतर पुढेसुद्धा मला शिकायचं होतं. मला जर्मनीला जाऊन माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. मला आर्किटेक्टचं पुढची डिग्री मिळाल्याच्यानंतर स्वतःची फर्म सुरू करायची होती. मला सुंदर घरं बांधायचे. मला अशी घरं बांधायची आहेत जिथे ना लोकांना आपलेपणा वाटेल, जिथे लोकांना कम्फर्टेबल वाटेल. मला माझी स्वप्न पूर्ण करायचे आणि म्हणून माझी इच्छा आहे की तू मला सपोर्ट करावा. विवान म्हणतो, लग्नानंतर तू शिकणार. त्यावर अवनी म्हणते, हो माझी अशी इच्छा आहे की मी लग्नानंतर माझी स्वप्न पूर्ण करावी, लग्नानंतर तू मला सपोर्ट करावा, म्हणजे मला ना माझी स्वप्न पूर्ण करायची. विवान, अरे मी गोल्ड मेडलिस्ट आहे, मग मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे, मला ना खूप छान काम करायचं आहे. आता असं विवानला अवनीने सगळं सांगितल्यावर विवान म्हणतो, अरे वा, तू हे सगळं लग्नानंतर करणार, जॉब करणार, लग्नानंतर शिक्षण पूर्ण करणार, बरोबर ना अवनी. वा चांगली गोष्ट आहे की मग. वाव, टू मच गुड. आता हे ऐकून अवनीला बरं वाटतं. विवान म्हणतो, आणि मग तुला काय वाटतं, मी काय करावं. त्याबरोबर अवनी विवानकडे बघू लागते. विवान म्हणतो, सांग ना, मी काय करावं वाटतं तुला. मी घरात बसू, तू ऑफिसला जाताना तुला हसून बाय करू, मी घरामध्ये केर काढू, भांडी घासू, सगळी कामं करू, काय बरोबर ना. हे बघ, माझ्या बायकोला मुळात पैसे कमवण्यासाठी एवढं स्ट्रगल करण्याची काही गरजच नाही आहे. मी वेल सेटल्ड आहे, त्यामुळे माझ्या बायकोला पैसे कमवण्यासाठी एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तू मस्त निवांत घरात राहा आणि माझं घर सांभाळ, बस, बाकी मला काही नको. अवनी म्हणते, विवान अरे पैशांचा प्रश्न नाही आहे, प्रश्न फॅशन. त्याबरोबर विवान म्हणतो, अवनी ऐक, हे बघ, मला तू जॉब करायला नको आहेस. अगं मी तुझ्यासारख्या एका भारतीय साध्या महाराष्ट्रीयन मुलीबरोबर, टिपिकल महाराष्ट्रीयन मुलीबरोबर लग्न का करतो आहे. कारण मी तिकडे कॅनडामध्ये माझ्या आईच्या हातचं जेवण मिस करतो आहे, म्हणून लग्न करतो आहे ना मी. मग जर तू हे शिक्षण वगैरे ह्या सगळ्या फंद्यात पडलीस तर काय उपयोग. हे बघ, तुला शिकायचंच आहे ना काहीतरी, मग तू एक काम कर, तू कुकिंग क्लासेस लाव. हो, तू कुकिंग शिक चांगलं आणि माझ्यासाठी मस्त छान रेसिपी बनव, तू कुकिंग कर. त्याबरोबर अवनी म्हणते, मी तुला सांगितलं विवान की मी गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मी घरात बसून स्वयंपाक बनवू. त्याबरोबर विवान म्हणतो, हो ऑफकोर्स अवनी. हे बघ अवनी, तू आर्किटेक्ट आहेस की नाही, आपली दोन घरं आहेत,
तिकडे कॅनडामध्ये. मग तू एक काम कर, तू माझी घरं सजवत राहा. आपली घरं तुला हवी तशी तू तुझ्या मनाप्रमाणे डेकोरेट करून घे. मग तर झालं. हे बघ अवनी, मला बायको अशी हवी आहे जी मी ऑफिसला जाताना मला हसून बाय करेल. मी घरी आल्याच्या नंतर मला काय हवं नको ते बघेल. अगं अवनी, कॅनडामध्ये मला एवढं काम असतं की मी काढून टाकलेले कपडे उचलायला सुद्धा मला वेळ नसतो. माझं घर ना खूप अस्ताव्यस्त आणि खूप जास्त मेसी असतं. त्यामुळे मला ते सगळं सावरायला कोणीतरी हवं आहे. म्हणून मी तुझ्याशी लग्न करतो आहे ना. मग तू जॉब करायचं शिकायचं म्हटलीस तर कसं होईल? आणि तसंही हे बघ अवनी, मी पैसा खूप कमावतो आहे त्यामुळे तुला गरज नाही आहे. अवनी म्हणते, अरे पण मला माझं करिअर, माझं फ्युचर हवं आहे ना. मी स्वप्न बघितली आहेत काही विवान. त्याबरोबर विवान म्हणतो, हे बघ, लग्न झाल्यानंतर कुणाची तरी एकाची स्वप्न पूर्ण होतात आणि एकाला कुणाला तरी त्याला पाठिंबा द्यावा लागतो. आणि माझ्या आयुष्यात, माझ्या लग्नात, माझ्या घरात माझीच स्वप्न पूर्ण होणार. समजलं ना? त्यामुळे अवनी, तुला सॅक्रिफाईस करावंच लागेल. आता विवान सरळ शब्दात अवनीला सांगतो की तुला तुझी स्वप्न सॅक्रिफाईस करावी लागतील. मला माझ्या बायकोने जॉब केलेला किंवा शिक्षण घेतलेलं नाही आवडणार. आता विवान हे असं म्हटल्यावर मग मात्र इकडे अवनी ही गप्पच बसते. आता अवनीने विवानला आधीच सांगितलेलं असतं की साडी बदलणं हे फक्त निमित्त आहे. तर इकडे अवनी मनातल्या मनात म्हणत असते, बापरे, ह्या विवानच्या मनात नेमकं काय आहे हे सगळं? म्हणजे ह्याचे विचार पुढारलेले नाहीच आहेत. ह्याचे विचार तसेच जुने भुरसट आहेत. फक्त आणि फक्त हा फॉरेनला राहतो म्हणून काय तो हा चांगला वाटतो आहे सगळ्यांना. विवान म्हणत असतो, अवनी, जर आपण आता साडी चेंज नाहीच करायची आहे तर डायरेक्ट घरीच निघून जाऊया. ड्रायव्हर, गाडी मागे फिरव, घरी घे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे राजा म्हणतो, होय साहेब, घेतो. त्यानंतर तो मनातल्या मनात म्हणत असतो, खरंच हा किती विचित्र माणूस आहे. नाही म्हणजे उगाचच्या उगाच फक्त त्या फॉरेनच्या देशात राहून याचा काय उपयोग होतो? ह्याचे विचार तर केवढे भुरसट आणि मागासवर्गीय आहेत. ह्याचे विचार बिलकुलच चांगले नाही आहेत. असो, काय बोलणार आपण? आपल्याला तर शांतपणे ऐकूनच घ्यावं लागणार आहे. राजा आता तिकडनं निघताना आता मुद्दामून पटकन पुन्हा म्हणतो, अरे बैलबुद्धी. त्याबरोबर विवान म्हणतो, काय रे बैलबुद्धी कुणाला बोललास? त्यावर राजा म्हणतो, साहेब अहो, बैलबुद्धी समोरून येणारा पोरगा हो, काय दिसत नाही आहे त्याला, नुसता उगाच कशी पण रिपमध्ये गाडी चालवतोय ना, म्हणून म्हटलं बैलबुद्धी, बस, बाकी काही नाही. त्यावर इकडे विवान मनातल्या मनात म्हणत असतो, खरंच कशी भेटली याला ही पोरगी, मला काही कळतच नाही आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे अवनी मात्र रडत असते. अवनी खूप दुखावली गेलेली असते विवानच्या बोलण्यामुळे. पण विवानला मात्र त्या गोष्टींचा काहीही फरक पडत नसतो. राजाला अवनीच्या डोळ्यातलं पाणी काही बघवत नसतं. राजाला अवनीची अवस्था बघून खूप जास्त दुःख होत असतं. पण सध्या आता तो काही बोलू शकत नसतो. त्यामुळे तो शांत राहणं पसंत करतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दत्ता काका लईच चुकीचं वागला असं बारक्या म्हणत असतो. त्याबरोबर भाण्या म्हणतो, होय, मला सुद्धा अगदी तुझं पटतंय. तर आता यशा म्हणत असतो, बरं बाद झालं बरं तुमचं, आता दोघांचं शांत बसा. त्याबरोबर मग भाण्या म्हणतो, नाही, माझी तर इच्छा होती की त्याला ना देवाच्या 7व्या पायरीवरच सरळ पाठवून द्यायचा. त्याची लई नाटकं झालीत. आपल्या घरात जरा म्हणून काही चांगलं होत असेल ना की लगेच काय नाही काहीतरी वाकडं बोलतच असतोय. मला तर लई राग आलाय त्याचा, मी तर त्याला मारणारच होतो. त्याबरोबर बारक्या म्हणत असतो, खरंच सांगतो, माझी पण इच्छा होती की कुणीतरी ना त्याचं तंगडं मोडावं. पण जेव्हा अण्णा गेले की नाही त्याला डोक्यामध्ये बांबू मारायला, तेव्हा मग मात्र मला भीतीसुद्धा वाटलं होतं आता अण्णा काय करतील आणि काय नाही. त्याबरोबर मग दादा म्हणत असतो, भाण्या, मला वाटत होतं की मीच जावं आणि त्याला चांगला चोपावा, मीच जाऊन त्याला मारावा. त्यावर बारक्या म्हणतो, होय, मला पण ना अगदी असंच वाटतंय बघ दाद्या, आपणच काहीतरी करायला हवं आत्ता. त्याबरोबर मग आता यशा म्हणत असतो, अरे काय चाललंय तुमचं, गप्प बसा की, कळना झालंय का तुम्हाला, काय बोलायला तुम्ही हे सगळं? अरे आपण जर त्यांना मारलं असतं तर आपण जेलात गेलो असतो. त्याबरोबर मग लगेच भाण्या म्हणतो, हा मग पुन्हा एकदा आपल्यातलं कुणीतरी गेलं असतं जेलात, मग काय झालं असतं? हां, सुटून आला असता परत. पण आपल्या मागनं ही आत्याची आणि अण्णाची कटकट निघून गेली असती ना, आपण मोकळे तर झालो असतो. त्याबरोबर आता लगेचच बारक्या तिकडे येतो आणि म्हणतो, पुन्हा एकदा जेलात म्हणजे याआधी आपल्या घरात असं काही घडलं आहे का? याआधी गेलं आहे का कुणी? त्याबरोबर मग आता यशा भाण्याला मोठे मोठे डोळे करतो आणि घाबरवतो, गप्प बस असं खुणावतो. तसा भाण्या आता गप्प बसतो. मग यशा लगेचच म्हणतो, अरे होय, मी गेलो होतो तू लहान असताना एकदा जेलात, पण मग तेव्हापासून मला लई भीती वाटायला लागली रे. सतत तुमची काळजी वाटत राहते. मला वाटतं जर मी जेलात गेलो, मला काय झालं
तर तुमच्याकडं कोण बघल, तुम्हाला कोण सांभाळेल. म्हणून तेव्हापासून मी ठरवलं आता सगळ्या वाईट गोष्टींपासून ना आपण लांब राहायचं. आणि म्हणूनच मी बोलत असतो रे, बाकी काही नाही. बरं जा आता आपापल्या कामानं लागा चला. त्याबरोबर लगेचच बारक्या म्हणतो होय दादा लागतो की. आणि त्यानंतर मग आता बारक्याच्या मागोमाग तिकडनं भाण्या पण निघून जात असतो. दादा भाण्याला सांगत असतो, हे बघा दोघांनी पण नीट लक्ष देऊन ऐका. आता इथं जे काही घडलं आहे की नाही त्यातल्या राजाला काय बी सांगू नका. त्याबरोबर बारक्या म्हणतो, अरे दादा असं काय करतो, राजा त्याला काही कळण्यावाचून राहणार आहे का, त्याला तर गोष्टी बाहेरनंच कळतील की आपण सांगण्याआधी. आता बारक्यानं हे असं म्हटल्याबरोबर मग लगेचच यशा म्हणू लागतो, कळतील तेव्हा कळतील, पण आपल्या हातात आहे की आपण त्याला सध्या तरी काही सांगायचं नाही आहे, समजलं का. आधीच एकतर तो कामावर आहे, त्याचं डोकं गरम करू नका. तर इकडे अवनी आता घरामध्ये येते आणि थेट घरात ती आतमध्ये निघून जाते. ती काही बाहेर थांबतच नाही. आता अवनी निघून जाते, अवनीच्या मागे माग विवानसुद्धा निघून जातो. दादाला काही कळत नाही की यांचं नेमकं काय बिनसलं आहे. राजासुद्धा गाडीतनं खाली उतरतो. मी करतो तुम्हाला थोड्या वेळात असं म्हणत दादा फोन कट करतो आणि अवनीच्या मागे घरात जात असतो. इतक्यात मागून राजा दादाला हाक मारतो, साहेब. त्याबरोबर दादा थांबतो आणि म्हणतो बोल पटकन काय. त्याबरोबर राजा म्हणतो ते म्हणजे राजाला दादा म्हणतो अरे बोल की पटपट. त्याबरोबर दादा म्हणत असतो बोलतोयस ना. राजा सांगतो मला माझ्या गावाला जाऊन यायचं होतं. त्याबरोबर दादा म्हणतो काही अर्जंट आहे का. राजा म्हणतो होय थोडं. त्यावर मग लगेचच दादा म्हणतो बरं ठीक आहे जा, पण लवकर परत ये. कधीपर्यंत परत येशील. त्यावर राजा म्हणतो आज रात्री जातो, उद्याच्याला येतो. त्यावर दादा म्हणतो ठीक आहे निघ जा लवकर. आणि मग त्यानंतर दादा हा तिकडनं आतमध्ये जाऊ लागतो. राजाला इकडे अवनीसाठी खूप जास्त दुःख होत असतं, पण शांत राहण्यावाचून त्याच्याकडे काहीही पर्याय नसतो. तो गप्प राहणं पसंत करत असतो. आणि मग तो विचार करतो देवी आई अरे या पोरीच्या बाबतीत तू लई चुकीचं घडवतेस. अरे कुठेही पोरगी आणि कुठे हा, याला काही माणुसकी नाही, काही कदर नाही, काही नाही. तर इकडे अवनी येते आणि दरवाजा ठोठावते. त्याबरोबर वहिनी दरवाजा उघडते. वहिनी खूप खुश असते. ती अवनीला म्हणते अवनी काय झालं, बोललीस तू विवानबरोबर, सांगितलंस ना तुला लग्नानंतर शिकायचं आहे म्हणून. काय बोलला तो. हो बोलला ना. अगं मी कुठे तुला वेड्यासारखे प्रश्न विचारत राहिले, थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते. असं म्हणत वहिनी पाणी आणायला जाते. अवनी बेडवरती तसंच अंग टाकते आणि रडू लागते. आता अवनीला रडताना बघून वहिनी धावत तिकडे येते आणि म्हणते काय झालं अवनी तू रडतीयस का. ए अवनी ऐक ना, रडू नकोस ना. अवनी ऐक मला काय झालं आहे ते व्यवस्थित सांग ना. तू रडत राहिलीस तर मला कसं कळणार काय झालं आहे ते. अवनी सांग ना काय झालं. ए अवनी बोल ना. तू विवानबरोबर बोललीस का, तू विवानला सांगितलंस का की तुला लग्नानंतर शिकायचं आहे, तुला जॉब करायचं आहे. काय म्हटला विवान, बोल ना गं अवनी. त्यावर अवनी म्हणत असते वहिनी मला नाही लग्न करायचं आहे त्याच्याशी, नाही. त्याबरोबर वहिनी म्हणते अगं पण का. अवनी अगं तू काय झालं आहे ते सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं आहे. काय झालं आहे मला शांतपणे सांग बरं. ये इकडे उठ. त्याबरोबर मग अवनी उठते आणि त्यानंतर मग आता वहिनीला ती घडलेला सर्व प्रकार सांगू लागते. विवान आणि ती घरातनं गेल्यानंतर तिने विवानला सांगितलं की तिला लग्नानंतर शिकायचं आहे, जॉब करायचं आहे, ती गोल्ड मेडलिस्ट आहे, तिला जर्मनीला जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, फॉर्म उघडायचे आहे. त्यावर विवानने तिला स्पष्टपणे सांगितलं की माझ्या बायकोला पैसे कमवण्यासाठी हे एवढे सगळे स्ट्रगल करण्याची काही गरज नाही आहे. मी खूप पैसा कमवतो आणि आमच्यासाठी तो पुरेसा आहे. कॅनडामध्ये आमचे 2 घरं आहेत, तुला सजवायचं असेल तर ते सजव, पण तू जॉब नाही करायचा. आपल्या दोघांमध्ये कोणाची तरी एकाचीच स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि स्वप्न फक्त माझीच पूर्ण होणार. त्यामुळे आपल्या लग्नानंतर तुला फक्त अवनी सॅक्रिफाईस करावं लागणार आणि तू सॅक्रिफाईस करायचं. हे ऐकून स्वाती वहिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे अवनी म्हणत असते बघितलं असा आहे तो विवान, मला माहिती होतं तो मुलगा असाच आहे. मी तुम्हाला एवढं सांगत होते की त्याच्याशी माझं लग्न नका ठरवू, पण तुम्ही कुणी ऐकलं नाही. तुम्हाला जो विवान दिसतोय ना तो विवान तसा नाही आहे. विवान खूप वाईट आहे, त्याच्यापेक्षाही खूप वाईट आहे, कळलं. पण वहिनी आता तरी काहीतरी करा, मला नाही लग्न करायचं आहे ते विवानबरोबर प्लीज. अवनीला विवानचे शब्द सतत आठवत असतात. मी तुझ्यासारख्या टिपिकल महाराष्ट्रीयन मुलीबरोबर लग्न का करतोय, कारण मला माझ्या आईच्या हातच्या जेवणाची खूप जास्त आठवण येते. तुला शिकायचंच असेल ना तर तू एक काम कर, तू कुकिंग शिक आणि माझ्यासाठी मस्त जेवण बनव, घरीच राहा, कळलं का. अवनी तुला नोकरी करण्याची काहीही गरज नाही आहे, उलट तुला कामच काय, मस्त निवांत घरामध्ये राहायचं. मी घरी आलो की माझं छान हसून स्वागत करायचं, माझं आवरायचं, माझ्यासाठी काम करायचं, बस इतकंच, आणि मस्त निवांत जगायचं. तर दुसऱ्या बाजूला आता नलिनी घरी आली असते आणि आता राजासमोर ती पटकन बोलते
यशाचं लग्न मोडलं म्हणून यशा खूप जास्त नाराज आहे. आता हे ऐकून राजाला वाईट वाटतं. तर दुसऱ्या बाजूला बाबा आता दादाशी बोलत असतात. दादा बाबांना सांगून टाकतो की अवनीला त्या विवानबरोबर लग्न नाही करायचं. बाबा म्हणतात दुसरं कोणी तिच्या मनात आहे का? त्यावर मग मात्र दादा निरुत्तर असतो. बाबा अवनीजवळ येतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.